लोकशाही विरुद्ध जे काम करणारी चळवळ आहे त्याच्या विरुद्ध नेहमी आपला आवाज बुलंद करायचं काम करणारी एकमेव लोकशाही युवा फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल राजापूर येथे कोकणात जी दुर्दैवी घटना घडली, जामा मस्जिदमध्ये प्रसार माध्यमातून वेगवेगळे प्रतिक्रिया येत आहेत. ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिमची एकताची जी परंपरा होती, दर 5 वर्षांनी दोनदा होळीचा सण तिथं साजरा केला जातो आणि मस्जिदीच्या पायथ्याला जामा मस्जिदीच्या पायथ्याला शिड्यांच्या इथून ते होळीचं जे झाड आहे तिथं त्याला आणलं जातं आणि त्याचा मान आहे तिथल्या काझी लोकांना. आणि काझी हे लोक तिथले मानकरी असतात आणि तिथं राहणारे जे मुजावर आहेत ते एक पांढऱ्या कलरचा एक झेंडा घेऊन त्यांना एक मानवंदना देतात. ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. पण कालची जी घटना घडली, काही समाजकंटक त्या ठिकाणी पोचले आणि ते कृत्य केला आणि महाराष्ट्राला आणि देशाला कुठेतरी हे काळिंबा आणि गाळबोट लागणारी घटना काल घडलेली आहे. कारण का की एवढ्या वर्षापासून ही जी चालणारी परंपरा होती, जी संस्कृती होती, ह्याला कुठेतरी गाळबोट लागलं पाहिजे म्हणून हे कृत्य करण्यात आलं. ही जी होळीचे जे वेळ होता तिथं यायचा मस्जिदच्या समोर, ते असरचा टायमिंग म्हणजे दरम्यान 5 ते 5:30च्या दरम्यान होता. पण काल जाणून बुजलेला उशिरा आणण्यात आला. हे सगळं मानवंदना झाल्यानंतर सुद्धा ते लोक परत आले आणि परत त्या झाडाला मस्जिदीच्या आतमध्ये म्हणजे वजू जिथं हातपाय धुतो आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम एकीला कुठेतरी गाळबोट लागेल असं काम त्यांनी केलेलं आहे. मी महाराष्ट्रातील देशातील सर्व मावळ्यांना, सर्व बहुजनांना, सर्व देशप्रेमींना एवढंच विनंती करेल की कोणत्याही अफवांना बळी पडू नका. 13 जणांच्या विरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सुद्धा जे काही चुकीची घटना घडतील, जे देशविरोधी कृत्य करणार आहेत, कोणत्याही समाजाचे असो, त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मी तरी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे राज्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो, ज्याप्रमाणे आपण सत्ता आल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये ज्या प्रकारे मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत आहात, मुस्लिम विरोधी जे घोषणा आपण देत आहेत, कधी हिजाबवर म्हणा, कधी हे जे जत्रामध्ये जे बंदी घालायचा जे प्रयत्न केला होता त्याच्यावर म्हणा, कधी मस्जिदमध्ये आपण जाऊन मारणार, अशा जे काही प्रकारचे आपण गोष्टी जे बोलताय, बेताल वक्तव्य जे करताय, त्याचाच कुठंतरी हा परिणाम होतोय. तर मी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करेल, सर्वांच्या वतीने, सर्व देशप्रेमियांच्या वतीने, की आपण अशा मंत्रींना कुठेतरी आळा घाला. कारण की अशा लोकांमुळं असे जे वक्तव्य जे वारंवार करत आहेत आणि त्याला कुठेतरी थांबवण्याकरिता आपल्या विभागाकडून कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. म्हणजे एकंदरीत आपल्या गृह खातेकडून यांना कुठेतरी साथ आहे. हे मंत्री जाहीरपणे आपलं नाव घेऊन सगळ्यांसमोर सांगत आहेत. तर न्याय व्यवस्था कुठे राहिलेली आहे? महाराष्ट्रातील मुस्लिम अल्पसंख्याक हा सुरक्षित कुठं दिसत नाहीये. वारंवार त्यांच्यावर हल्ले होत आहे. हे तुमची जबाबदारी आहे गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब. आपण अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, अशा लोकांची मंत्रीपद रद्द करावी, आमदारकी रद्द करावी, जेणेकरून दुसरे जे हिंदू मुस्लिम तेढ करणारे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी आळा बसेल. असे लोक आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी पण चांगले नाहीये. ह्यांच्याकडून कोणतंही चांगलं कृत्य अपेक्षित नाहीये. हे कुठं ना कुठं गाळबोट लागणारा काम, हे देशाला कुठेतरी तोडायचं काम हे असे लोक करतील. ह्यांना कुठेतरी आपण आवरलं पाहिजे, ह्यांना थांबवलं पाहिजे. त्वरित अशा लोकांवर, ज्यांनी जे कालची घटना घडवली, अशा कटकारस्थानी करणाऱ्यांवर सुद्धा आणि जे काही आजी माजी मंत्री नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा, विशेषतः
नितेश राणे यांच्यावर आपण कठोर कारवाई करावी, हे लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सर्व सामान्य मुस्लिम हिंदू समविचारी विचारधारांना मानणारा व्यक्ती त्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.